दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8:45 वाजता बारामती तालुक्यामध्ये जो विमान अपघात झाला, तर त्या विमान अपघातामध्ये आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा पण दुर्दैवी मृत्यू झाला. या आमच्या लाडक्या भावाला जड अंतकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली. आपल्या महाराष्ट्रावरती दुःखाचा डोंगर कोसळला. महाराष्ट्रामधील प्रत्येक व्यक्तीसाठी 28 जानेवारी हा एक काळा दिवस राहील आयुष्यभरासाठी. 11 वर्षापूर्वी आपले मुंडे साहेबसुद्धा असेच आपल्याला सगळ्यांना सोडून गेले. तेही सकाळीच अशी एक न्यूज झालेली होती की जे मुंडे साहेब आपल्या सर्वांमधून निघून गेले. तोही असाच एक काळा दिवस होता आणि अक्षरशः या दिवशी सूर्यसुद्धा उगवला नव्हता. ज्यावेळेस आपले मुंडे साहेब गेले त्या दिवशीसुद्धा आणि 28 जानेवारीला सुद्धा हा आपल्यासाठी कधीही न विसरण्यासारखे दिवस आहे. जे आपले काहीतरी कार्यकर्ते जे आपल्यासाठी काहीतरी करतात, आपल्यासाठी लढतात, तेच आपल्यामधून निघून जातात कायमचे. काहीतरी कायापालट घडणारा असतो, त्यामध्ये असं काहीतरी होऊन बसतं जे कधीही न भरून निघण्यासारखं राहतं. कुणी कुणाला नावं ठेवतं, कुणी कुणाला काहीही बोलतं, पण आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येकजण अजित पवार दादांसाठी रडतच आहे. प्रत्येक जणाला खूप वाईट वाटत आहे. ह्या गोष्टी म्हणजे कधीही न विसरण्यासारख्या आहेत. आज महाराष्ट्रामध्ये लाखो महिलांसाठी ते लढणारे, लाखो महिलांच्या मनामध्ये घर करून बसणारे, लाखो महिलांचा ते एक भाऊ जो पाठीराखा, हा दादा कधीही कोणतीही बहीण विसरू शकत नाही. फुल नाही फुलाची पाकळी का व्हायना, पण प्रत्येक महिलेसाठी दिलं हा एक आमचा भाऊच होता. कोणी 1000 असो किंवा 1500 पैसा नसो, पण या जे जग आहे किंवा जेव्हापासून महिलांना काहीतरी मिळतंय तेव्हापासून पहिल्यांदाच महिलांसाठी ही काहीतरी एक योजना आलेली होती, लाडकी बहीण म्हणून. कारण महिलांसाठी कुणीतरी पहिल्यांदाच असं काहीतरी करून दाखवलं होतं आणि ते केलं होतं. नशिबाने म्हणा, कर्माने म्हणा, पण दादा हे नाव ना परत आयुष्यात कुणालाही शोभणार नाही. आपल्या महाराष्ट्राचा पुत्र, आपल्या महाराष्ट्राचा ढाण्यावाग आपल्याला सोडून कायमचा पडद्याआड गेला. यामधून एकच गोष्ट कळाली की माणूस कितीही श्रीमंत असला तरी तो मृत्यू विकत घेऊ शकत नाही. शेवटी जिथं आपलं आयुष्य संपलंय तिथं आपल्याला मोकळ्या हाताने जावंच लागतंय. देव होते, त्यांनाही चुकलं नाही, आपल्यालाही चुकणार नाही आहे. त्यामुळे आयुष्य थोडंच आहे, छोटंच आहे, एकदाच आहे तोपर्यंत मन भरून जगा. कारण त्यांनाही असं वाटलं नव्हतं की आज मी दिल्लीवरून मुंबईला चाललो, मुंबईवरून आता मी माझ्या गावाला चाललो आहे, आज माझा शेवट होणार आहे. शेवटच्या क्षणापर्यंत ते समाजासाठी लढत राहिले. आज त्यांचा साक्ष पुरावा द्यायला जिथं विमानाचा स्फोट झाला तिथं सगळे कागद पडलेले आहेत अक्षरशः. कसं झालं कसं नाही, पण ही एक खूप गोष्ट मनाला चटका लावून देणारी आहे. खूप वाईट वाटतं. असं कुणाही सोबत घडू नये. कारण आपले अजितदादा पवार होते म्हणूनच नाही तर कुणासोबतही घडू नये एवढी वाईट घटना. अक्षरशः त्यांनासुद्धा विमानात बसायची भीती वाटत होती आणि शेवटी विमानात बसूनच ते कायमचे आपल्याला सोडून निघून गेले. आज आपल्या महाराष्ट्रामधला एक हिरा आपण गमावला. खूप वाईट वाटतं. 11 वर्षापूर्वी जसे आपले मुंडे साहेब सर्वांना सोडून गेले, त्याचप्रमाणे आता अजितदादासुद्धा आपल्याला कायमचे सोडून गेले. म्हणजे ज्यांचा हात आपल्या खांद्यावरती होता हेच आपल्याला सगळे सोडून चालले. खूप आणि खूप जड अंतकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली. आजच्या व्हिडिओमध्ये काय जास्त बोलू शकत नाही. काय असेल ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणा, कसं का असे ना, पण माहिती होतील काही गोष्टी, त्यामुळे जास्त पण बोलले नाही. इथं स्टॉप. आमच्या लाडक्या भावाला, आमच्या सर्व लाडक्या बहिणींकडून भावपूर्ण श्रद्धांजली.